नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत, जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. आजच्या या मंगलमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात आपण एका अतिशय सुंदर आणि चैतन्यदायी अभंगाचे श्रवण करणार आहोत. हा अभंग ऐकताना साक्षात पंढरीचा पांडुरंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहील आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आपण प्रत्यक्ष उभे आहोत असा भास तुम्हाला नक्कीच होईल. चला तर मग संत निवृत्तीनाथ महाराजांच्या या अलौकिक अभंगाच्या भावविश्वात आपण प्रवेश करूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश, वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. विठ्ठल श्रीहरी उभा भीमातीरी, तिष्ठती कामारी मुक्तिचारी. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, क्षणभर डोळे मिटा आणि डोळ्यांसमोर ते पंढरपूर आणा. चंद्रभागेच्या म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर साक्षात श्रीहरी विठ्ठलाच्या सावळ्या रूपात उभा आहे. त्याचे हे रूप इतके विलोभनीय आणि सामर्थ्यवान आहे की प्रत्यक्ष भगवान शंकर आणि चारही प्रकारच्या मुक्ती त्याच्या दारात हात जोडून उभ्या आहेत. ज्या मुक्तीसाठी सर्व जग धडपडत असते, तीच मुक्ती पंढरीनाथाच्या चरणी लीन होऊन भक्तांची सेवा करण्यासाठी आतुर आहे. हा आपल्या विठुरायाचा केवढा प्रचंड महिमा आहे. सामाजिक संदेश. या पहिल्या चरणातून आपल्याला श्रमाची प्रतिष्ठा आणि कर्तव्याचे महत्त्व समजते. काम करणारा कष्टकरी माणूस हा खऱ्या अर्थाने मोठा असतो. कोणताही भेद न मानता आपले काम प्रामाणिकपणे करणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे. हा सामाजिक समतेचा संदेश यातून मिळतो. श्रमिकांच्या घामातच खरे यश आणि समाजाची मुक्ती दडलेली असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात मोठे आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी. कोरोनाच्या महाभयंकर काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सलग अनेक तास PPE किट घालून काम करणारे हे डॉक्टर आणि सफाई कामगार खऱ्या अर्थाने समाजाला मुक्ती देणारे ठरले. त्यांचे ते अपार कष्ट आणि निस्वार्थ सेवा म्हणजे कर्तव्यावर उभे राहून श्रमातून जगाला तारून नेण्याचे सर्वात मोठे जिवंत उदाहरण आहे. दुसरा चरण. मुनिजन सुख निरंतर लक्ष, भक्ता निजसुख देत असे. भावार्थ विश्लेषण. मोठमोठे ऋषी आणि मुनी ज्या आनंदाच्या शोधात वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करतात, तो शाश्वत आनंद म्हणजे आपला हा विठ्ठल आहे. मुनींचे सर्व लक्ष केवळ याच सुखावर केंद्रित असते आणि आपला हा दयाळू पांडुरंग त्याच्या भक्तांना कसलीही अट न घालता हे सर्वोच्च आत्मिक सुख अगदी सहज आणि भरभरून देत असतो. भक्तांच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करून त्यांना खऱ्या समाधानाची आणि चिरंतन शांतीची अनुभूती आपला विठ्ठल देतो. सामाजिक संदेश. समाजातील प्रत्येक घटकाला आणि गरजू माणसाला निरंतर सुख देणे, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा धर्म आहे. स्वार्थापलीकडे जाऊन निस्वार्थ भावनेने इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हा अत्यंत मोलाचा सामाजिक संदेश यातून मिळतो. जेव्हा आपण दुसऱ्यांचे अश्रू पुसतो, तेव्हा आपल्याला मिळणारे समाधान हे सर्वोच्च असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर हा संदेश अगदी स्पष्ट होतो. समाजातून वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग्यांना त्यांनी केवळ जवळच केले नाही, तर त्यांच्यासाठी आनंदवन नावाची एक नवी दुनिया उभी केली. स्वतःचे सर्व सुख सोडून त्यांनी कुष्ठरोगी बांधवांच्या चेहऱ्यावर निरंतर आनंद फुलवण्याचे महान कार्य केले. आज आनंदवन हे हजारो लोकांसाठी निजसुख देणारे एक उत्तम ठिकाण बनले आहे. तिसरा चरण. पुंडलिक पुण्य मेदिनी कारुण्य, उद्धरिले जन अनंत कोटी. भावार्थ विश्लेषण. हा सावळा विठ्ठल पंढरपुरात आला तरी कसा, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो. तर हे केवळ भक्त पुंडलिकाच्या पवित्र सेवेचे आणि पुण्याचे फळ आहे. पुंडलिकाच्या मातृपितृभक्तीने प्रसन्न होऊन साक्षात वैकुंठाहून हा देव या पृथ्वीवर आला. तो या संपूर्ण पृथ्वीसाठी मूर्तिमंत करुणा आणि दयेचा सागर आहे. याच भीमातीरावर उभ्या राहून आजवर या करुणाकराने अनंत कोटी सामान्य माणसांचा, दीनदुबळ्यांचा आणि भाविकांचा उद्धार केला आहे. त्याच्या नुसत्या दर्शनाने अनेकांचे जीवन कृतार्थ झाले आहे. सामाजिक संदेश. एका सामान्य माणसाने केलेले सत्कर्म आणि त्याच्या मनातील करुणा ही संपूर्ण समाजाचा उद्धार करू शकते. कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती असलेली निष्ठा केवळ एका घराला नाही, तर लाखो करोडो लोकांना प्रेरणा देऊ शकते. चांगुलपणाची एक छोटीशी कृती जगाच्या पाठीवर एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद ठेवते. वास्तविक जीवनातील उदाहरण. महाराष्ट्राची लाडकी लेक आणि हजारो अनाथ मुलांची माय म्हणजे अनाथांची यशोदा सिंधुताई सपकाळ. स्वतःच्या वाट्याला प्रचंड दुःख आणि हालअपेष्टा येऊनही त्यांनी स्वतःच्या मनातील करुणा कधीही आटू दिली नाही. त्यांच्या एकाकी संघर्षातून निर्माण झालेल्या करुणेने आज हजारो अनाथ मुलांचे आयुष्य उद्धारले आहे. एका स्त्रीच्या पुण्याईने आणि प्रेमाने अनंत कोटी लेकरांना सन्मानाचे आयुष्य दिले, हे याचे एक अत्यंत बोलके उदाहरण आहे.
चौथा चरण, निरानिरंतर भीमरथी तीर. ब्रह्म हे साकार इटे नीट. भावार्थ विश्लेषण. भीमा नदीच्या या पवित्र परिसरामध्ये आणि वाळवंटात एक महान आश्चर्य घडले आहे. जे परब्रह्म निराकार आहे, ज्याला कोणताही आकार नाही असे आपण मानतो, तेच सर्वोच्च परब्रह्म आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी या पंढरीत एका सुंदर आणि सगुण रूपात साकार झाले आहे. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे साक्षात परब्रह्म एका साध्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून अतिशय सुंदर आणि समचरण स्थितीत आपल्या भेटीसाठी युगेनयुगे उभे आहे. सामाजिक संदेश. माणूस आयुष्यात कितीही मोठा झाला, त्याने यशाची कितीही शिखरे सर केली, तरीही त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असावेत. साधेपणा आणि नम्रता यांसारखे गुण माणसाला खऱ्या अर्थाने महान बनवतात. आपल्या मुळांशी जोडलेले राहणे आणि विनम्रतेने समाजाची सेवा करणे हा अत्यंत मोलाचा विचार इथे दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. देशाचे सर्वोच्च पद भूषवताना आणि जगातील एक महान शास्त्रज्ञ असूनही त्यांचा साधेपणा कधीच कमी झाला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते एका शिक्षकासारखे विद्यार्थ्यांशी अत्यंत नम्रपणे आणि जमिनीवर बसून संवाद साधत असत. त्यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व साधेपणाच्या एका इटेवर कायम ठामपणे उभे होते. पाचवा चरण, नित्यता भजन जनी जनार्दन. ब्रह्मादिक खूण पावताती. भावार्थ विश्लेषण. विठ्ठलाची खरी भक्ती कशात आहे हे सांगताना हा चरण स्पष्ट करतो की जे लोक नित्यनियमाने देवाचे भजन करतात आणि प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राणीमात्रात देवाला पाहतात, तोच खरा भक्त असतो. माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. भक्तीचे हे सर्वात मोठे रहस्य आहे, जे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला आणि इतर देवांनाही सहज समजत नाही. परंतु पंढरीच्या वाळवंटात नाचणाऱ्या सामान्य वारकऱ्याने भक्तीची ही खरी ओळख अगदी सहज पटवून घेतली आहे. सामाजिक संदेश. माणसातच देव पाहणे आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानणे हा यातून मिळणारा सर्वात सुंदर सामाजिक विचार आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे दुःख जाणून घेणे आणि प्रत्येकाचा आदर करणे हीच खरी प्रार्थना आहे. सर्वसामान्य जनतेची मनापासून केलेली सेवा ही कोणत्याही बाह्य देखाव्यापेक्षा खूप मोठी असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. शीख समुदायाकडून चालवली जाणारी लंगर व्यवस्था ही जनीन जनार्दन या संकल्पनेचे जगभरातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दररोज लाखो लोकांना कोणत्याही जाती धर्माचा, श्रीमंत किंवा गरीब असा कोणताही भेदभाव न करता अत्यंत आदराने आणि प्रेमाने मोफत जेवण दिले जाते. माणसाच्या रूपातील या ईश्वराला तृप्त करण्याचे हे कार्य संपूर्ण जगासाठी मानवसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. सहावा चरण, निवृत्ती तत्पर हरिरूप सर्व. नाम घेता तृप्त आत्माराम. भावार्थ विश्लेषण. शेवटी संत निवृत्तीनाथ महाराज अत्यंत तल्लीन होऊन सांगतात की आता माझे मन पूर्णपणे देवाच्या भक्तीत रमले असून मी सर्वत्र केवळ हरीचेच रूप पाहत आहे. हे संपूर्ण जग मला आता विठ्ठलमय झालेले दिसत आहे. देवाचे हे गोड नाम एकदा ओठांवर आले की आतला आत्मा पूर्णपणे तृप्त होतो. मनाची सर्व तगमग थांबते आणि जीवनात एका परमोच्च शांतीचा अनुभव येतो. विठ्ठलाचे नाव हेच जीवनातील सर्वात मोठे आणि सर्वोच्च समाधान आहे. सामाजिक संदेश. आजच्या या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात माणसाने समाधानी राहणे अत्यंत गरजेचे आहे. निसर्गातील आणि सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत चैतन्य पाहणे आणि स्वतःच्या आत शांती शोधणे हा एक सखोल संदेश यात दडला आहे. भौतिक सुखांच्या मागे अंधपणे न धावता आपण जे काही चांगले काम करत आहोत त्यात पूर्ण समाधान आणि मानसिक शांती मिळवणे हेच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आसामचे जाधव पायेंग, ज्यांना आपण भारताचे फॉरेस्टमॅन म्हणून ओळखतो, त्यांनी या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवले. त्यांनी एकट्याच्या जीवावर तब्बल 1360 एकर जागेवर एक विशाल जंगल उभे केले. या निसर्गातच त्यांनी सर्व रूपे पाहिली आणि रोज एक झाड लावण्यातून त्यांना जे समाधान मिळाले त्यातून त्यांचा आत्माराम तृप्त झाला. कुठल्याही पैशाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेले हे कार्य खऱ्या आंतरिक समाधानाचे उत्तम प्रतीक आहे. युवा पिढीसाठी संदेश. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात तरुणांना योग्य दिशा देणारे अनेक अमूल्य विचार या अभंगात दडले आहेत. विठ्ठल विटेवर समचरण आणि शांत उभा आहे हे आपल्याला जीवनातील स्थिरतेचे महत्त्व सांगते. आजच्या सोशल मीडियाच्या आणि सततच्या स्पर्धेच्या जगात तरुणांनी आपले मन शांत आणि एकाग्र ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. बाह्य जगात किंवा दिखाव्यात आनंद शोधण्यापेक्षा तो स्वतःच्या आतमध्ये शोधायला हवा. भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल पृथ्वीवर आला कारण पुंडलिक आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करत होता. यातून तरुणांनी हा बोध घ्यायला हवा की आपले पहिले कर्तव्य आपल्या कुटुंबाप्रती आणि जन्मदात्या आईवडिलांप्रती आहे. त्यांच्याशी आदराने वागणे आणि त्यांची काळजी घेणे हीच जगातील सर्वात मोठी ईश्वराची पूजा आहे.
या अभंगात जनीन जनार्दन असा उल्लेख आला आहे. याचा अर्थ आपण प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा आणि परमेश्वर पाहिला पाहिजे. तरुणांनी कोणताही भेदभाव न करता माणसाला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे आणि समाजाप्रती आपले सकारात्मक योगदान दिले पाहिजे. आपण सर्वजण यशाच्या आणि पैशाच्या मागे सतत धावत असतो, पण शेवटी मनाचे समाधान सर्वात महत्त्वाचे असते. आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना रोज थोडा वेळ स्वतःसाठी आणि चांगल्या विचारांच्या चिंतनासाठी देणे गरजेचे आहे. यामुळे जगण्याची एक प्रचंड मोठी सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन नेहमी समाधानी राहते. धन्यवाद. हा अभंग आपल्याला केवळ मंदिरात जाऊन भक्ती करायला शिकवत नाही, तर प्रत्यक्ष जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेमळ दृष्टिकोन देतो. ईश्वर मंदिरात तर आहेच, पण तो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसातही आहे. त्याचे नामस्मरण आणि सत्कर्म आपल्याला आतून शांत आणि मजबूत बनवते. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.